मुंबई येथे गॅस लाईनच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे ठाणे असेल, नवी मुंबई असेल अशा अनेक ठिकाणी जे येथे महानगर गॅस असेल या ऑफलाईनच्या गॅस पंपावरती मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे। आपण आता सध्या ठाण्यातील महानगर गॅस या ठिकाणी आणि लांबच लांब रांगा या ठिकाणी रिक्षांनी सकाळी आणि पहाटेपासूनच लावलेल्या आहेत। मात्र आता पाहायला गेलं तर थोड्या वेळापूर्वी ह्या ठिकाणी महानगर गॅसवरती जो पुरवठा होत होता तो देखील आता बंद झालेला आहे। जो प्रेशर आहे तो पूर्णतः कमी झालेला आहे। त्यामुळे या ठिकाणचा आता पंपाच्या कडून आता या बाजूच्या आजूबाजूला बॅरिकेडिंग करून रस्सी लावून दोरखंड लावून या ठिकाणी पंप बंद झाल्याचं या ठिकाणी चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता लवकरात लवकर पुरवठा मुंबईकडनं कशा प्रकारे आणि किती वेळात होईल हे देखील पाहणं गरजेचं। मात्र सकाळची वेळ आहे आणि कामावरती जाणारे जे लोक आहेत त्यांना आता याचा फटका बसणार आहे। त्यामुळे बसेस असेल, इतरत्र गाड्या असेल त्या त्यांना पकडून जायला लागेल। मात्र ज्या पद्धतीने रिक्षा असते, ओला असेल, उबेर असेल, या रिक्षा टॅक्सी हे ताबडतोब त्यांच्या ॲपवरती मोबाईलच्या ॲपनुसार त्यांना मिळत असते। मात्र आता सध्या तरी या रिक्षांना जर गॅस मिळत नसेल तर ग्राहकांना ते सेवा देऊ शकत नाही। मात्र याचा फटका जो आहे तो अनेकांना बसलेला। आपल्यासोबत महानगर गॅसचे मालक या ठिकाणी आहेत पंपाचे। सर, या ठिकाणी जो पुरवठा आहे तो आता पूर्णतः खंडित झालेला आहे। येणाऱ्या काळात किती वाजता हा पुरवठा सुरळीत होईल? ॲक्च्युली रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून जो CNGचा सप्लाय होता त्याच्यामध्ये गेल कंपनीचा जो सप्लाय मेन चेन होती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आला। त्यामुळे तो जो सप्लायमध्ये जो डिस्टर्बन्स येत होता त्यामुळे प्रेशर कमी झालं आणि मुंबई आणि ठाण्याचे बरेचसे पंप बंद पडले। पण सुदैवाने हा आमचा खुशी पंप आहे ठाण्या कोपरी येथे, तो पंप आमचा चालू होता आणि 24 तास आमचे सगळे मुलं आणि बाकी मॅनेजर आणि आमचे सगळे पार्टनर सर्वांनी आम्ही मेहनत करून सर्व अत्यावश्यक सेवा असल्यामुळे सर्व सेवा देण्याचा प्रयत्न केला। प्रेशर कमी असल्यामुळे लोकांना प्रॉब्लेम झाला गॅस भरताना। पण आता असा प्रॉब्लेम आला की आता गॅसचा सप्लायच बंद झाला आहे आणि सध्या आमचा पंप पूर्णपणे बंद आहे। त्यामुळे सगळ्या गाड्या आणि सगळं ठप्प झालं आहे। आता माझा मेसेज आला आहे की आता बंद करा म्हणून, कधी सुरू होईल त्याचं काहीतरी मी सांगितलेलं नाही आहे। बिघाड जो झाला आहे त्याला कुठेतरी सुरू करण्यासाठी यंत्रणा जी आहे ते कमी पडते? नाही, यंत्रणा कमी पडते की नाही हे मी सांगू शकत नाही, पण सप्लाय कमी असल्यामुळे लोकांवरती का ताण आला आहे, आमच्यावरती ताण आला आहे आणि गाड्या आता जर रिक्षा आणि टॅक्सी जर चालल्या नाहीत तर मग मोठा प्रॉब्लेम होऊ शकेल। नक्कीच त्याचा फटका जो आहे तो रिक्षा टॅक्सी याच्यावरती बसू शकतो। मात्र अनेक मालक चालक जे आहेत ते सकाळपासून रांगेत होते आणि यांना आता फटका बसलेला है। कितने बजे सुबह तुम लोग लाइन में खड़े थे गैस भरने के लिए और अभी दिक्कत 7 बजे से? कितने बजे? 7 बजे से मैं खड़ा हूँ। अभी जब पंप पे आया तो सप्लाई बंद हो गई। अब बताओ 2-2 घंटे लाइन में लगा के खड़े हूँ, कोई मतलब नहीं। अभी बंद हो गया, फिर खड़े रहो। ऐसे कोणते पेट्रोल पंप आणि CNG पंप आहेत ते बंद झालेले आहेत? बाबूबाई पेट्रोल, 3 पेट्रोल पंप हे सर्व बंद झालेले आहेत। माझेवडा जाऊन आलोय, सगळे बंद आहे। इथं भरपूर लाईन आहे। ठाणेकरवाडी आतमध्ये हरिमनगरला गेले। हां, मी मुलुंडवरनं इथूनच बघून घेतो, इथे लाईन जास्त होती म्हणून मी 3 नाक्याला गेलो म्हणजे गाड्या हलतील म्हणून। तिथे जाऊन अर्धा तास उभा राहिलो, पण थोड्या वेळाने समजलं की एक बाईकवाला येऊन बोलतो की तो पंप बंद झाला। मग मी रिक्षाला सांगितलं मी बघून येतो। काय करायचं, उपाययोजना काय आता लावले आता आम्ही? आता CNGच नाही ना। किती वेळ झाला आता 2.5-3 तास झाले आम्हाला। काय मागणी असणार तुमची? अशा प्रकारे जर डिफॉल्ट होतो मुंबईमधले CNGच्या गॅस लाईनच्या मध्ये पाईपलाईनमध्ये, त्यामुळे कुठंतरी उपाययोजना व्यवस्थित असलं गरजेचं महानगरचे कंपनीने करून ठेवायला पाहिजे। ऑलरेडी एक्स्ट्रा लाईन ठेवायला पाहिजे की इमर्जन्सी म्हणून आपल्याला द्यायलाच पाहिजे होती त्यांनी। हां, कारण दिली पाहिजे होती त्यांनी। एक्स्ट्रा लाईन ठेवली पाहिजे होती गव्हर्नमेंटने, कारण की आपण ती डिफॉल्ट झाली तर आपण याला जॉईन मारून सप्लाय चालू शकतो। आता रिक्षा चालक नाही तर म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे जे कामावर जाणार त्यांना त्रासच होत असेल। किती वेळ झालाय साधारण कालपासून रांगेत पण त्रास आहे? सकाळी 6 वाजल्यापासून लाईनला आहे। तुम्ही कुठून लावलं? मी तिथून लावलेली कोरमधून जवळजवळ 3 तास आहे लाईनला। आता गाडी आतमध्ये घातली, लाईन पूर्ण सप्लाय बंद झाली। 3 तास थांबून मी काय फायदा नाही। मग कंपनीला CNG गाड्या काढतात ना, मग त्यांनी पहिली सुविधा केली पाहिजे ना CNG पुरवठा करायची। आता आमचा धंदा पण गेला आणि 3 तास पण वाया गेले। म्हणजे पाहिलं गेल्या 3 दिवसापासून उपासमारीची वेळ उपासमारीची वेळ आमच्यावरती आली। आता आम्ही लेकरा बाळा कशी जगण करणार? शाळा शिक्षणाचा खर्च आहे। 3 दिवस म्हणजे आमचे कमीत कमी महिन्यातून 3 दिवस गेले, म्हणजे आम्हाला हे कव्हर करण्यासाठी 8 दिवस लागतील आता। नक्कीच काय मागणी असणार तुमची की CNG है साहब। अरे मांगने क्या साहब, गाड़ी दूध से धंधा नहीं कर सकते, पानी नहीं कर सकते, कुछ नहीं कर सकते। दहीसर से गाड़ी लेके आ रहा है पेट्रोल डाल के, अब इधर लेके आया तो इधर भी बंद, कहानी खत्म। फिलहाल
गाड़ी यहाँ पे खड़ी है। अभी क्या कर सकते हैं, गाड़ी में कुछ है ही नहीं तो क्या करेंगे, ले जाके कहाँ जाएंगे ले लेके। नक्कीच हे सर्व मालक चालक जे आहे ते त्यांचं म्हणणं आहे की अशा वेळेस डिफॉल्ट जो होतो पाईपलाईनमध्ये तेव्हा कुठेतरी उपाययोजना दुसरी पाईपलाईन असणं गरजेचं आहे। अनेक गाड्या जे CNG वरती केल्या आहेत मात्र त्याची उपाययोजना यंत्रणा जी आहे ते या सरकारकडे का नाही असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे आता गेल्या 3 दिवसापासून अशा प्रकारचा पाईपलाईनमध्ये जो बिघाड झालेला आहे त्याचा फटका आता नवी मुंबई असेल या मुंबई असेल आणि ठाण्यामध्ये देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतं। ठाण्यातील महानगरचा जो गॅस जो होता पंप तो देखील आता बंद झालेला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणचे ऑफलाईनचे पंप ते बंद झाल्यामुळे अनेकांचा फटका लोकांना बसत आहे। ज्या पद्धतीने ग्राहकांना या प्रवाशांना ज्या ठिकाणी सोडायचं ते आता सोडू शकत नाही, त्याचं कारण म्हणजे CNGचा तुटवडा ठाण्यामध्ये देखील आता जाणवायला लागलेला आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।